वरी पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारुनी जाय माया निवारुनी जाय माया ऐसे छाया जयाचे डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे तुका मने समध्यान तुका मने समध्यान ते चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे बोला सगळे जण विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणं उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु तया श्री ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका चरणी शरण एका जनार्दनी मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताज्या जंजा कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावे घ्यावे माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीना दुर्बलाचे देवा दीना दुर्बलाचे देवा दीन दुर्बलाचे देवा दीन दुर्बलाचे देवा दीन दुर्बलाचे देवा दीन दुर्बलाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा शरण शरण हनुमता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता सीताच्या वार्ता माझा गावा व्यासुगाता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा देवा माझा गावा व्यासुगाता गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो
डोळे कान त्याचे ठाये मन पाये राहो हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग कीर्तनाकरता गाऊन दाखवलेला सेवेकरता उच्चारलेला निवडलेला प्रतिपाद्य केलेला अभंग महान भगवत भक्त श्री पंढरीरायाचे लढीवाळ लाडके जवळचे पांडुरंगाचे निस्सीम उपासक मानले जाणारे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानाला ज्यांनी आधार दिला, संप्रदायाची इमारत ज्यांच्यामुळे कलशस्थानापर्यंत पोहोचली आणि तुका झालाशे कळस या उक्तीवरती जाऊन संप्रदायाची शोभा ज्यांनी वाढवली, अशा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील यांच्या अभंग संहितेतील छोटासा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज श्री पांडुरंगाचं तोंड भरून वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला, कार्यक्रमाला, सेवेला, निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या अगोदर हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे, आपण सगळी माणसं इथं कुठल्या कारणाने एकत्रित आलेला आहात, आज कीर्तनाला इथं जमायचं निमित्त काय आहे हे माझ्या पुढं बसलेली अशी एकही व्यक्ती नसेल का ज्यांना माहीत नसेल. या आजूबाजूला ह्या पताका काबर लावलेल्या आहेत, या मंडपाला एवढं गोड लाईटिंगने सजवलेलं काबर आहे, विनेकरी ही टाळकरी एवढी गोड टाळ घेऊन काबर नाचत आहेत, ही दोन्ही पोरं माझ्या आजूबाजूनं काबर नाचत आहे, ही दोन्ही गोड चोपदार लोक का रागारागा कावर पाहू राहिले. म्हणजे हे सगळ्या लोकांना माहिती आहे बघा का हे काय चालू आहे, हे काय कोणाला सांगायचं काम नाही का हे काय सुरू आहे, सगळ्या गावाला माहिती आहे, ते सगळ्या परिसराला माहिती. पण तरीसुद्धा कीर्तनाचं निमित्त मला सांगणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. आणि ते कीर्तनाचं निमित्त असं आपल्या परमपावन परमपवित्र श्रीक्षेत्र बोरखुल नगर. सगळ्यांना वाटत असेल हा हिस्सा वडाळीचा आहे, पण ते साप खोटं, हे शिरसाण्यात जोडलंय बघा. बोरखुलाच्या बोटावर शिरसाण्याचं भाग्य ठरतं. आणि अशा परमपावन श्रीक्षेत्र बोरखुल या नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हरिभक्तीपरायण पूजनीय श्री धोंडीराम महाराज, हरिभक्तीपरायण पूजनीय श्री महेशजी महाराज या महाराज महात्म्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीने आमचे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक, वेळोवेळी काही अडचण पडली तर ज्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेतो असे आमचे ज्येष्ठ बंधू भरतजी महाराज, श्री महाराजांच्या उपस्थितीने मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड रणम सप्ताह गेली पाठीमाग 6 वर्ष आणि हे सप्ताहाचं 7वं वर्ष आहे. 7 वर्षामध्ये सप्ताह पदार्पण करत असताना या 7व्या वर्षाचं आजचं हे दुसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प समस्त बोरखुल नगरकर वासियांच्या वतीने, धोंडीराम महाराज, महेश महाराज यांच्या वतीने आदरणीय आमच्या भरत महाराजांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आली, हे मी माझं परम भाग्य समजतो. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे, गोड अशी सिस्टीम आहे, त्यांचे धन्यवाद. कीर्तनाकरता मंडळी सिस्टीम चांगली असावी लागते बघा. जुन्या काळी एक जमाना होता, ज्या काळी सिस्टीम नसली तरी धकून जायचं बघा. पहिलं आमच्या काळचं सांगू राहिलो, पहिलं जुना काळ अवघड होता. आता आम्ही काय सांगावं, सायकलीला भोंगे लावून दिंड्या केल्या धोंडराम बाबा, आता जे ते बरं आहे बघा. म्हणजे पहिला काळ एवढा अवघड होता की पहिल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य अशक्य असो नाही तर नसो धकून जायचं. पण आता चांगल्या गोष्टी अप टू डेट योग्य असाव्या लागतात, काळानुसार अपडेट झालं पाहिजे, म्हणून गोड सिस्टीम आहे मोरिया साऊंड सर्व्हिस, त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आज कीर्तनाकरता खास करून उपस्थित असणारी गोड गळ्याचे धनी गुणीजन गायक वादक महाराष्ट्रातली ही सर्व स्टार मंडळी आज कीर्तनाकरता आहे. काय एवढंसं बोरखुल नगर आहे, पण महाराष्ट्र ज्यांची वाट पाहतो अशी गुणीजन आत्ता ह्या मिनिटाला बोरखुल नगरमध्ये आलेले आहे. हे तुमच्या नगराचं विशेष आहे मंडळी. या मंडळीची वाट महाराष्ट्र पाहतो, यांच्या डायऱ्या आजही फुले. आणि तुम्ही बघा गुणवानाला लोक कायम बोलवतात, अवगुण्याला कुत्रे विचारत नाही तो भाग सोडा, पण जो गुणवाने समाजाला वाटतं त्यांना आमच्याकडे यावं, त्यांना आमच्याकडे यावं, अशी गुणवान रत्न या ठिकाणी आलेली आहेत. त्यामध्ये मृदंगाच्या साथीकरता गोड मृदंगाचार्य आमचे जीवलग आमचे बंधू आदरणीय ओमकार महाराज. गोड हात आहे, गोड स्वभाव आहे, सुंदर संप्रदायातला राजा माणूस आहे. आदरणीय महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. गोड मृदंग वाजवतात त्यांचे आभार. आज कीर्तनाच्या साथीकरता पहिली पंचपदी ज्यांनी गायली आणि पहिली चाल सुद्धा ज्यांनी अत्यंत भावमधुर, अत्यंत गोड अभंगाच्या विश्वामध्ये थेट त्या शब्दांमध्ये प्राण आणून भाव महाराजांनी प्रगट केला असे आमचे सोयरे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रमेश महाराज, श्री महाराजांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी गोड गळ्याचं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सोपान महाराज. आपल्या वडाळी भुईचं आपल्या परिसराचं वैभव आहे.
सुंदर भारदस्त आवाज आहे मंडळी. आणि आपल्या मातीला लाभलेलं म्हणजे सोपान महाराज हे रत्न आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्ती परिणामचे पूजनीय श्री भरतजी महाराज आहे, त्यांचे धन्यवाद. महेश महाराज आहे, त्यांचे धन्यवाद. नारायणगावची भजनी मंडळ आहे, शिंद्याची भयाळची भजनी मंडळ आहे, त्यांचे आभार. ही सगळी बालगोपाळ टाळकरी टाळ घेऊन उभी आहे, त्यांचे आभार. धोंडराम महाराज आहे, त्यांचे आभार. हे माझ्या बाजूनं दोन्ही गोड सारखे दिसत आहे बघा, बहुतेक हे सख्खे भाऊ असावे, बरोबर ना? यामध्ये थोडं थोडं भविष्य कळतं मला बी. दोघा लेकरांचे धन्यवाद व्यक्त करतो. हे बघा, कीर्तनामध्ये प्रसन्नता असणं फार महत्वाची. कीर्तनामध्ये 12 वाजलेले चेहरे असले का लवकर 12 वाजून जातात बघा. तोंड सोडून बसणारे चेहरे असे पुढे नको, त्याच्यामुळे चेहरे असे प्रसन्न असावे. त्यापैकी हे 2 गोड लेकरं आहे बघा, काय गोड आहे बघा. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजू. यांच्या चेहऱ्यावरचं कीर्तनातलं हसू, यांच्या चेहऱ्यावरचं कीर्तनातलं हसू ही त्यांच्या आयुष्यातली श्रीमंती आहे. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला मंडळी, ही पोरं 2 तास व्यवस्थित टाळ वाजवतील की न वाजवतील मला माहीत नाही, पण यांच्यासह या पाठीमागच्या लेकरांच्या गळ्यामध्ये 2 तासाकरता का होईना कीर्तनात टाळ आला, या लेकरांच्या आयुष्याचं सोनं झालं बा. यांचा जन्म ज्ञानोबा यांनी सार्थकी लावला, म्हणून या लेकरांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्या मंडळीचे आभार धन्यवाद मानून कीर्तनाकरता गोड चित्रीकरण जे करत आहे, सध्या अपडेटचा जमाना आला. आपण सगळेजण भाग्यवान आहोत का आपल्या काळात हे मिळालं. मंडळी, कदाचित माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबा तुकोबा यांच्या ताब्यात त्या काळी हे साहित्य मिळालेलं असतं तर आज चंद्रावरती सुद्धा अखंड नाम सप्ताह झाला असता. काही नसताना ज्ञानोबा यांनी संप्रदायाची पताका आटके पार फिरवली, पण आपल्या सगळ्या लेकरांकरता हे साधन उपलब्ध करून दिलं. फक्त आपलं काम एवढंच आहे, याचा वापर योग्य करणं गरजेचं आहे आणि त्यात ज्ञानोबा यांची वाट घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून चॅनलने नाव सुद्धा माऊली गजर असं गोड नाव दिलं बघा. त्या चॅनलवाल्यांकरता सुद्धा खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आपणा सगळ्यांचे आभार मानून कीर्तनाकडे निघतो. मी वेळेला फार पक्का माणूस आहे, मी आलो सुद्धा वेळेच्या बरोबर 5-10 मिनटं आधी. आणि काळजी करू नका, बरोबर 10:30ला आपण थांबणार आहोत. म्हणजे घड्याळाच्या काट्यांनी 10:30च्या आकड्यावर हात जोडले की आपण कीर्तन थांबणार आहोत. पण तोपर्यंत जे काही ऐकायचं ते तुम्ही लक्ष देऊन ऐका, जीवाचे कान करून ऐका. कीर्तनाकडे निघालो, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, तुकाराम महाराज सांगतात, गुण आला विठेवरी. भगवान परमात्मा आला, नुसता एकटा आला नाही, काही गुण घेऊन आला. तो विटेवर आला. तो कसा आहे? महाराज सांगतात, पितांबरधारी सुंदर जो. काय अपेक्षा आहे तुमची देवाकडून? तुकाराम महाराज सांगतात, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो. हे त्या देवाच्या ठिकाणी माझे डोळे कान आणि पायावर मन राहो, एवढीच माझी अपेक्षा आहे. महाराज, असं काय आहे त्या देवाजवळ? तुकाराम महाराज सांगतात, निवारोनी जाय माया. त्याच्याकडे गेलं की माया संपते, ऐसी छाया जयाची. आणि त्या देवाचं ध्यान तुका म्हणे समध्यान. त्याचं ध्यान सुद्धा सारखं आहे आणि ध्यानाप्रमाणे ते हे चरण सुकुमार, पाय सुद्धा सारखे आहे, सम आहे. म्हणून त्या देवाच्या ठिकाणी डोळे कान त्याचे ठाई आणि त्याच्या पायावर माझं मन राहो, असं पांडुरंगाचं तोंड भरून वर्णन करून त्याच्या चरणावर केलेली प्रार्थना म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. चला, कीर्तनाकडे आपण निघालो. कीर्तनाचा आजचा आपला प्रवास सुरू झाला. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आणि जीवाचे कान करून ऐका. संकीर्तन सेवेकडे आपण निघालो. मंडळी, आपण सगळी माणसं फार भाग्यवान आहोत का देवाने आपल्याला भारतात जन्माला पाठवलं. लक्ष द्या, जीवाचे कान करून ऐका. या भारतात कुणालाही जन्म मिळत नाही. जगात अनेक लोक आहे, पण त्यातले काही पाकिस्तानात जन्माला आले. जगात अनेक काही लोक आहे, पण ते स्वित्झर्लंड, चीन अशा देशात जन्माला आले, ज्यांचं नाक कुठं वोट कुठं तपासच लागत नाही. जगात असे काही लोक आहे का जे अन्य इतरत्र देशात जन्माला आले आणि एवढे सावळे का जणू काही डांबर सुद्धा बरं, एवढे सावळे लोक जन्माला आले. पण मायबाप, आपण भारतात जन्माला आलो. जगाच्या तुलनेत आपली भौगोलिक परिस्थिती सुद्धा सुंदर आहे. जगाच्या तुलनेत आपलं राहणीमान सुद्धा चांगले आणि जगाच्या तुलनेत आपण सगळी दृष्टीने बाजूने पुढे आहोत. याचं कारण, भारतात जन्माला यायचं असेल तर संत महात्मे सांगतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. लक्ष द्या बोरखुल नगरकर, भारतात जन्माला यायचं असेल तर भाग्यावं लागतं. भाग्य असेल तरच भारतात जन्माला मिळतो. आपण सगळे भारतात जन्माला आलो, यात नवल नाही. विधात्याने अजून एक उपकार आपल्यावर असे केले की आपल्याला भारतात देवाने ठरवलं असतं पश्चिम बंगालला पाठवलं असतं, ममता दिदीकडं. देवाने ठरवलं असतं राजस्थानला पाठवलं असतं. देवाने ठरवलं असतं खाली तामिळनाडू, आंध्रा, केरळ तिकडं जन्म दिला असता. पण काय पांडुरंगाचे आभार माना,
श्री पंढरीरायाने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला महाराष्ट्रात जन्म दिला. हा महाराष्ट्र काही सामान्य नाही. या महाराष्ट्राच्या बाबतीत दोन विशेषणं तुकोबराय देतात. एक तर महाराष्ट्र पवित्र आहे आणि एक तर महाराष्ट्र पावन आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. वा 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 वा. हरीचे दास जन्म जय हो भरत महाराज. जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा पद्धतीने भरत महाराजांनी कीर्तनाचं खातं उघडलं बघा. आता प्रमाणांची बोछार सुरू होणार. आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपला महाराष्ट्र हा पवित्र आहे आणि आपला महाराष्ट्र हा पावन आहे. का बरं पवित्र आणि पावन आहे? तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रात जगात जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रात जन्माला आले. तुम्ही बघा, जगाने महाराष्ट्राकडून आदर्श घ्यावा. काही महत्त्वाचे सल्ले असतील तर ते जगाने महाराष्ट्राला विचारावे. महाराष्ट्राच्या मातीकडनं जगाने बोध घ्यावा. आणि म्हणून मायबाप, जगाला दिशा देणारा आणि जगाला भक्तीची वाट दाखवणारे हनुमंतराय सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. हे आपल्या महाराष्ट्राचं विशेष, हे आपल्या महाराष्ट्राचं कौतुक आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचं नवल आहे. मला पुढे सांगायचं आहे तुम्हाला, जो माणूस महाराष्ट्रात जन्माला आला, फार गोडे लक्ष द्या, जो माणूस महाराष्ट्रात जन्माला आला त्यानं लाख कामं पाठीमागं टाकावी, कोटी कामं पाठीमागं टाकावी, 1000 कामं पाठीमागं टाकावी आणि पहिल्या 2 गोष्टी कराव्या. कोणत्या 2 गोष्टी कराव्या? माय जनाबाई सांगतात, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाने एकतर ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुसरी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाने पंढरी पाहावी. जनाबाई सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, हो जे हो, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. धिन्न मायबाप आपल्या बापाचं बोट धरलं, बारीक बारीक टाळ, हा थोडं ऐकू द्या. आपल्या बापाचं बोट धरलं. परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातनं अनपड पोरगी, जिला अभ्यासाची अजिबात ओळख नव्हती, बालवाडीत अंगणवाडीची कधी पायरी चढलेली नाही, ती पोरगी आपल्या बापाचं बोट धरून पंढरपूरला आली. आणि पंढरपूरच्या मातीवरचा तो सोहळा पाहिला, पंढरपूरच्या मातीवरचं ते तेज पाहिलं. पंढरपूरच्या मातीवरचं पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ज्या मातीमध्ये 90 वर्षाचा म्हातारा 9 वर्षाच्या पोराच्या पाया पडतो आणि ज्या मातीमध्ये 9 वर्षाचं पोरग 90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडतं, या मातीचं तेज माय जनाबाईंनी पाहिलं. आणि जनाबाईंनी वडिलांकडे आग्रह धरला, बाबा मला घरी यायचं नाही, मला इथंच थांबायचं. त्याच मातीमध्ये मुक्कामाला थांबली. हयातभर पांडुरंगाच्या चरणाजवळ जनाबाईंनी वास्तव्य केलं. माझ्या ज्ञानोबऱ्यांची जेव्हा गाठ पडली, निरक्षर जनाबाई, अक्षराची ओळख नाही, अ कशाला म्हणतात, आ कशाला म्हणतात, उ कशाला म्हणतात माहीत नाही, पण ज्ञानोबऱ्यांचा 9000 ओव्यांचा ग्रंथ जेव्हा हातामध्ये पडला, जनाबाईने त्या ग्रंथाची चाचपणी केली. माय जनाबाईच्या मुखातनं शब्द निघाले, जन्माला आलात, पवित्र नर शरीर मिळालं, या शरीराचं सोनं करा आणि पहिली गोष्ट ज्ञानेश्वरी वाचा आणि जन्म मिळाल्यानंतर दुसरी गोष्ट जनाबाई सांगतात, पंढरी पहा. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञानोया ज्ञानाचे, ज्ञानोया ज्ञानाचे. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञानोया ज्ञानाचे, पहिलं एक काम करा. काय काम करा? ज्ञानेश्वरी वाचा. जन्माला महाराष्ट्रात आला ना तर पहिलं काम ज्ञानेश्वरी वाचण्याचं करा. महाराज काय सांगू राहिली तुम्ही, ज्ञानेश्वरी वाचा, सवड आहे का आता?
गेल्या वर्षी दुष्काळात गेलं, आता कुणीकडे तरी वारं वावधन सुटायला लागलं, पेपर टाकावं लागल, आरली टमाट्या लावावं लागतील, भले पुढं रस्त्यावर का वाचायची वेळ आहे ना, पण काही ज्ञानेश्वरी वाचणार नाही आम्ही, काय आमच्याच्यानं ते जमणार नाही, होणार नाही. नामदेव महाराज सांगतात नाही पूर्ण वाचता आली टेन्शन घेऊ नका, एक तरी उभी अनुभवा, हे ज्ञानेश्वरीचं वजन आहे. चला पुढे, पहिली ज्ञानेश्वरी वाचा, दुसरी आयुष्य मिळालं, नरशरीर मिळालं तर या नरशरीरानं एकदा तरी पंढरी पहा, एकदा तरी पंढरपूरला जा आणि एकदा तरी पंढरीची वाट धरा. महाराज का पंढरीची वाट धरा, का पंढरपूरला जा, असं पंढरपूरला काय आहे सांगा तरी. तर मंडळी मी तुम्हाला विचारतो, माझ्या पुढं बसलेली कोण कोण माणसं पंढरपूरला जाऊन आली, वारी केली, एकदा त्यांनी वरती हात करा बरं, करा करा, मन मोकळ्यापणानं करा, ज्यानं नसेल जाईल ते नाही करून घ्या, कोण पाहता आपल्याला, काय काय वर्णन करू नका, करा मोकळ्या मनानं करा. कोण कोण पंढरपूरला जाऊन आलं, वा वा वा, एकदा यांच्याकरता जोरात टाळ्या वाजा. बाकी ज्याचे हात खाली होते त्याने काही लोड घेऊ नका, कीर्तन फक्त ऐकायचं राहत, कीर्तन एवढं मनावर घेऊन कोणाचं भलं झालं का. लक्ष द्या, पंढरीची वारी करा, डोळा पंढरी पहा. का पंढरी पहा तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. त्या पंढरीच्या वाटेमध्ये एवढी ताकद आहे मायबाप, मला अभंगाला गोड न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही लक्ष द्या. त्या पंढरीच्या वाटेमध्ये एवढी ताकद आहे. कधी जर आपण पंढरपूरला गेला तर पंढरपूरला ज्ञानोबरायांच्या निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये स्नानाकरता आंघोळी करता ट्रँकरची व्यवस्था केलेली असते. लक्ष द्या, फार सुंदर प्रसंग आहे. ट्रँकरची व्यवस्था केलेली असते. एका नळाखाली पुरुष आंघोळ करतो, एका नळाखाली स्त्री आंघोळ करते. पुरुषाची आणि स्त्रीची एकमेकाला अजिबात ओळख नसते, दोघं जण कुठून आलेले असतात, कुठल्या गावचे एकमेकाला माहीत नसतं, पण शेजारी खांद्याला खांदा लावून आंघोळ करत असताना अंतकरणात यत्कचित सुद्धा कामवृत्ती तयार होत नाही. ही ताकद पांडुरंगाची आणि वारीची, म्हणून वारी करायची, म्हणून माणसानं वारीला जावं. म्हणून जनाबाई सांगतात डोळा पाहावी पंढरी, म्हणून डोळ्यानं पंढरी पाहावी. मायबाप का पंढरी पाहावी, तर मायबाप पंढरी पाहण्याचं एक भाग्य सांगतो तुम्हाला. जगात अनेक तीर्थ असतील, जगात अनेक स्थानं असतील, जगात अनेक ठिकाणं असतील, पण या सगळ्या ठिकाणांच्या तुलनेत, या सगळ्या स्थानांच्या तुलनेत तुकाराम महाराज सांगतात ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसे विठेवर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा. जगात अनेक स्थानं असतील, पण अशी चंद्रभागा नाही, असं भीमा तीर नाही. आणि लक्ष द्या बोरखुलकर, असा विटेवर जगात कुठं, बोला बोला, तुम्ही बोला राव, तुम्ही मला लोड घेऊ नका, मला तशी दाढी मिशा यायला लागल्या, तुम्ही मोठ्याने बोला. जगात असा कुठं देव नाही, अशी चंद्रभागा नाही, असं भीमा तीर नाही, असं जगात एवढं एकमेव आहे. आणि ऐका, ऐसा देव कोठे, देव कोठे हा शब्द निघाला म्हणून थोडा न्याय देतो. जगात अनेक देव असतील, पण याच्यासारखा देव नाही. का बरं? हा देव तुम्हाला कधीच एका टिपीच्या खांडाकरता आडून धरणार नाही. हा देव कधीच तुम्हाला एका कडब्याच्या ताटावरी लावून धरणार नाही. ह्या देवाला चोपदार सफेद लिंबू लागत, याला ते काहीच लागत नाही. हा काय आमुषा पौर्णिमाला तुम्हाला धरत नाही, मोठ्या पोऱ्याचं लग्न जमू द्यायला या देवाची कुठली अडचण नाही. हा काही कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, हा कोणाला त्रास देत नाही. उलट सगळी लोक, सगळी देव याच्याकडे येतात, याचा सल्ला घेतात. हा काय म्हणतो हे पाहतात. हा नुसता देव नाही, तर हा सगळ्या देवांचा देव आहे. आई देव बया माझा पंढरी राव, बया माझा पंढरी राव, बया माझा पंढरी राव. तोरा देव नाही देव बया माझा पंढरी राव, हा हा माझा पंढरी राव, बया माझा पंढरी
हा नुसता देव नाही, इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, जपी शास्त्र मुनीती यातेची कथेती. हा सगळ्या देवांचा देव आहे. सगळी देव याला मानतात, सगळी देव याला पुजतात. माझ्याकडे लक्ष द्या बोरकुल नगरकर, हा कोणी घडवला नाही, याला कोणी टाकीचे घाव ठोकले नाही, हा कोणी उभा केला नाही, हा कोणी स्वतःच्या हातानं चिऱ्यासारखा घडून बसवला नाही. हा मूळचा आहे, हा स्वयंभ आहे. याला कोणी घडवलेलं नाही, याला कोणी कलर दिलेला नाही, याला कोणी प्रतिकृती देऊन तयार केलेलं नाही. एकनाथ महाराज सांगता हा मूळचा असून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून गाठी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून गाठी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कुरबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या बोलणाराची येती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या बोलणाराची राती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या बोलणाराची राती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या बोलणाराची राती हो. कुंडली करीवटा शोभे वाळवंटी हो. कुंडली करीवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. असं मोकळं झालं पाहिजे बघा कीर्तन. म्हणजे बसण्याला बरं वाटतं, टाळ करायला बरं वाटतं बघा. असं गोड चाललं पाहिजे कीर्तन. सुंदर महाराज, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. मंडळी एकदा काय झालं, माझं असं नवरात्रात कीर्तन रंगात आलं आणि त्या कीर्तनात मी हे म्हटलं. माझ्या पुढे एक माणूस बसेल होता, त्या अंबाबाईचं गाणं ऐकून आणि तो लागला घुमायला. त्याच्या अंगात आलं. मग मी कीर्तन सोडला, असं पुढे गेलो त्याला जाऊन मिठी मारली. त्याला मिठी मारली, ते मला म्हणते बाबा किसा सोड किसा, बिड्या 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 मोडतील बिड्या, किसा सोड. आता काय करावं बघ, लय अवघड काम आहे मंडळी. या देवाची काही अडचण नाही. हा देव तुम्हाला काही त्रास देत नाही, हा देव तुम्हाला कुठं बाधत नाही, हा देव तुम्हाला काही आमुषा पौर्णिमेला धरत नाही. हा देव साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे. आणि मायबाप या देवाची प्रसिद्धी काही कमी नाही बरं. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. बाकीचे देव काही काळापुरते प्रसिद्ध झाले. इंद्रदेव फक्त लोकांचे तपश्चर्या भंग करायला, देवाचा राजा म्हणून स्वर्गाचा भोग भोगायला प्रसिद्ध झाला. लक्ष द्या. चंद्रदेव, चंद्र झाला काळा, या न्यायाने चंद्रदेव प्रसिद्ध झाला. गोड कीर्तन करेल तुम्ही, लक्ष द्या. ब्रह्मदेव ब्रह्मकन्येशी धरू जाय, सृष्टीच्या उत्पत्ती करता या कारणास्तव ब्रह्मदेव प्रसिद्ध झाला. पण जगाच्या पाठीवर हा एकमेव देव असा आहे, हा चोरी करण्यात प्रसिद्ध झाला. नामदेव महाराज सांगतात याची प्रसिद्धी काही कमी नाही. हा पुराणाने प्रसिद्ध, ऐसा पुराण प्रसिद्ध हा पंढरपुरी धरिला अवतार, भक्त पुंडलिकाचे पुंडलिकाचे. ते फक्त मार्गदर्शक आहे म्हणून 2 चरण म्हणले. बाकीचं भांडवल तुम्हाला जास्त आहे म्हणून तुम्ही म्हणाय पाहिजे होतं पुढचं. सोयरे लक्ष द्या. महाराज सांगतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी धरिला अवतार, भक्त पुंडलिकासाठी. हा भगवान परमात्मा प्रसिद्ध झाला, सिद्ध झाला. कशाने प्रसिद्ध झाला तर मंडळी ऐका, माणसाने माणसाच्या गुणानं प्रसिद्ध व्हावं. अवगुणानं कोणी प्रसिद्ध होतो? अवगुणानं काय काय एवढे प्रसिद्ध आहे, लोक म्हणते ए चांगल्या कामाला लागला का? हा, जाता जाता तो आमका आमका दिसला तर रोडच्या या बाजूला पाहून घे बरं का. का बरं? अरे ते जर पाहिलं ना ठरियल लग्न मोडत. अवगुणानं प्रसिद्ध आहे काय काय. एखाद्याला इच्छू चावू द्या तुम्ही, इच्छू. लोक म्हणते ए
त्याच्यापासून सावध राहा. का बरं? सडवीत राहत ते अवगुणानं प्रसिद्ध. काय काय माणसानं अवगुणानं कधी प्रसिद्ध होऊ नये, गुणानं प्रसिद्ध व्हावं. माणसानं गुण मिळवावे, गुणानं प्रसिद्ध व्हावं. माझ्याकडे लक्ष द्या. आजही समाज गुणवानाची वाट पाहतो महाराज. तुम्ही पहा, लोकाला असं वाटतं का समाजामध्ये कुणीतरी गुणवान तयार झाला पाहिजे. बोरकुळ नगरची ही सगळी पोरं टाळ घेऊन उभी आहे. या नगरच्या परिसरातल्या इथल्या लोकांना वाटतं महाराज याच्यातनं कुणीतरी चांगला वादक झाला पाहिजे, याच्यातनं कुणीतरी चांगला गायक झाला पाहिजे, याच्यातनं चांगला कुणीतरी कीर्तनकार झाला पाहिजे. आजही तुकाराम महाराज सांगतात समाजाला वाटतं व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा, तुका म्हणेसाठी गुणा, तुका म्हणेसाठी गुणा. भावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा, तुका म्हणेसाठी गुणा, तुका म्हणेसाठी गुणा. व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा. तुम्ही पहा, अवगुणे तुम्हाला पावला पावलाला भेट. अवगुणे जगात खचून खचून भरेले, पण जगात तुटवाडा आहे तो गुणवानाचा. किती अवगुणे इतके भरेले. आता काल आमच्या शिबिरातल्या एका विद्यार्थ्यानं एक विनोद सांगितला. किती अवगुणे भरेले लक्ष द्या तुम्हाला. म्हणजे तो विनोद तुम्हाला कळेल बघा. लक्ष द्या. गुरुजीने एक पोरगं शाळेत उभं केलं आणि शाळेत उभं करून गुरुजीने सांगितलं, हे सांगा नंदुरबार कुठे? कोणाला माहिती का? कोणच वर हात केला नाही. एक पोरे होतं त्यानं वर हात केला. ते म्हणतं सर मी सांगू का? म्हणे हो सांग. नंदुरबार कुठे हे मला नाही, पण माझ्या बापाला माहिती म्हणे. अरे मी तुला विचारू राहिलो, तुझ्या बापाला कसं काय माहिती? तो म्हण सर असा एकही बार नाही का माझ्या बापाला माहित नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या थोडी कडी प्या. आता काय सांगू याच्यापेक्षा. अवगुणी लागल तेवढे पडले, पोत्यानं पडले महाराज. एक कमी नाही अवगुण्याचं, पण माणसानं अवगुणी होणं, गुणवान व्हावं, गुण मिळवावे. तुकाराम महाराज सांगतात पै पै आणि पावला पावलाले माणसाने गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. पण एक लक्ष द्या, गुण मिळवत असताना स्वतःकडचे अवगुण टाका. काय काय लोक म्हणते महाराज अहो तो लय भारी गातो, पण इतका सुंदर गातो, पण त्याची एक खोड आहे, तेवढी नको फक्त. महाराज तो लय भारी आहे, तो जर बोलायला लागला ना महाराज आता काय सांगावं, परिसरातले सगळे लोक पाहतात, सगळे लोक त्याची सभा त्याचं भाषण चांगलं ऐकतात, चांगलं भाषण ठोकीत होतो. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे, 5च्या नंतर लेझिम खेळत येतो. काय अर्थ आहे त्याला? काय काय उपयोग आहे त्याला? काहीच अर्थ नाही बघा. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही नुसते गुण मिळवू नका, पण गुण मिळवत असताना आधी तुमच्याकडचे अवगुण टाका. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे न करी हे का, गुण घेऊन अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका. गुण घेऊन अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका. गुण घेऊन अवगुण टाका, गुण घेऊन अवगुण टाका. गुण घ्या आणि अवगुण टाका. जोपर्यंत तुम्ही तुमचे अवगुण सोडत नाही तोपर्यंत तुम्ही मिळवलेल्या तुमच्या गुणाला किंमत नाही. माझ्याकडे वेळ फार मर्यादित आहे, मला गोड चिंतन मांडायचं आहे, पण पंचतंत्राचा एक छोटा दृष्टांत आठवला. या मुद्द्याला तो लई काफी बसतो तंतोतंत म्हणून सांगतो. लक्ष द्या. एकदा काय झालं, आकाशातून राजहंस उडत चालली होती. राजहंस उडत चालता चालता त्यांना त्यांच्या घरी लांब जायचं होतं, पण लांब जाता जाता दुर्दैवानं रात्र झाली, मुक्काम करायचा प्रसंग आला, म्हणून ते खाली उतरले तर ते कावळ्याच्या घरी आले. कोण? राजहंस कावळ्याच्या घरी आले. कावळ्याच्या घरी उतरले महाराज आणि संध्याकाळी जेवायचा टाइम झाला. आता कावळे पक्षी, राजहंसी पक्षी, त्यांना वाटलं आपल्या जातीचे माणसं आले. त्यांना एकमेकाच्या समाजाला खूप अभिमान असतो बघा. तुम्ही बघा, एक न्हावी दादाकडे जर दुसरे न्हावी दादा गेले तर ते कधी पैसे घेत नाही. एक सुतार दादाकडे दुसरे सुतार दादा गेले तर ते पाचर ठोकायचे, अजिबात पैसे घेत नाही.
एका सोनाराकडे दुसरे सोनार गेले तर ते सोन्याचे पैसे मला नाही माहिती, आपल्याला ते काही सांगता येणार नाही. म्हणजे प्रत्येकाला अभिमान असतो. एका कीर्तनकाराकडे दुसरे कीर्तनकार गेले हे तुम्हाला चांगलं माहिती आहे का. तर ते राजहंस कावळ्या इकडं आले आणि कावळ्या इकडं आले आणि कावळ्यांनी सांगितलं, या आता लई दिवसातून आले तुम्ही, मुक्कामी आले, तुम्हाला चांगला बेत करतो म्हणे. बरं बरं बसा म्हणे. बसले ते राजहंस. संध्याकाळी हरिपाठ वगैरे झाला. कावळ्याला काय हरिपाठ विरिपाठ त्यांना काही घेणं नाही, ते फक्त पंक्तीच्या वेळ येत राहते. म्हणजे मी कावळ्याला सांगू राहिलो, तुम्ही काही लोट घेऊ नका, ऐका, लक्ष द्या, जीवाचे कान करून ऐका. राजहंसाचा हरिपाठ झाला आणि हरिपाठ वगैरे सगळं झालं आणि मग कावळ्यांनी त्यांचा आहार वाढला. आता मंडळी जे राजहंस उडत आले त्यांचं खाणं वेगळं, मूळचे इड बसेल होते या कावळ्याचं खाणं वेगळं. कावळे काय खातात आणि राजहंस काय खातात हे तुकाराम महाराज गातेच सांगतात. राजहंस तारा मोतियाचा, राजहंस मोतियाचा राजहंस तारा, मोतियाचा राजहंस तारा. कावळे डोपरा चितिर कंकरा, कावळे डोपरा चितिर कंकरा, कावळे डोपारा, कावळे डोपारा, राजहंस तारा मोतियाचा, राजहंस तारा मोतियाचा, डोपरा चितिर कंकरा, डोपरा चितिर कंकरा. मोतियाचा राजहंस तारा मोतियाचा, कावळे डोपरा कावळे डोपरा चितिर कंकरा. याला म्हणतात फिट्ट प्रमाण देणं. बघा, एकदा रमेश महाराजा करता जोरात टाळ्या वाजवतात. असं गोड जिडल्या तिडं प्रमाण दिलं का कीर्तनकारालाही बरं वाटतं. नाही तर परवा आता पाठीमागं 4-5 दिवसापूर्वी त्या धुळ्याकडे कीर्तन रंगात आलं आणि मी म्हटलं एका नवरा बायकोचं दोघायचं खटकलं. म्हणजे दुसऱ्याच सांगू राहिलो मी, माग पाहू नका लगेच 2 महिन्यात काय होणार. लक्ष द्या. एका नवरा बायकोचं दोघायचं खटकलं आणि ती बायको निघून गेली. ती निघून गेलो खुशाल तो जावई इकडं बायको त्या सासरवाडीला आला आणि सासरवाडीला आला आणि तो त्याच्या सासऱ्याला सांगायला लागला का काय झालं आणि काय नाही. पण ती पोर निघून आली. मागचा एक बजनी म्हणे मामा तुम्ही पोर. अरे म्हणलं गप रे बाबा, गप गप गप. काय प्रमाण देतील बघा लोक. लक्ष द्या, काय फिट प्रमाण गायलं बघा. महाराज सांगतात कावळ्याचं खाणं वेगळं, राजहंसाचं खाणं वेगळं. कावळे ढोपरा कंकर तितरा, राजहंसा चारा मोतियाचा. ते कावळ्याचे ढोपरं खाणं, विष्ठा खाणं कावळ्याचं काम. कावळ्यानं तीच विष्ठा राजहंसाला वाढली. आता राजहंसाचा काही विष्ठेचा कधी संबंध नाही. एका राजहंसानं श्लोक घेतला, पाणी वगैरे फिरवलं, ते तोंडात टाकलं, कस तरी वास यायला लागला. ती शेजारच्याला म्हणते अरे काय वाढलं काय नाही, काही घाण वास येऊ राहिला. काय कायला काही खाते बघा, काही आहार चांगलं खा जावा. पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड. लक्ष द्या, हे जिभेला जरी गोड लागत असेल पण शरीरात जाऊन कितीतरी नासलेले विकार तुमच्या शरीरात उत्पन्न करतात हे कधी विसरू नका. एकदा त्या वस्तू पदार्थ कसे बनतात सोशल मीडियावर जाऊन सर्च करा. 10, 15, 20 वर्ष तुम्ही त्याच्याकडे प्रवृत्त होणार नाही, जन्मभर त्याच्यापासून लांब राहाल. मंडळी, त्या राजहंसांनी पाहिलं हे बोगस खाणे आम्ही खाणार नाही, त्यांनी हातात खाली टाकलं. कावळे म्हणले काय झालं एवढं भारी, तुम्हाला वाढलं, तुम्हाला काय अडचण आहे जेवायची. राजहंस म्हणले तुम्ही हे खात्या. म्हणे हो, हे आमचं कायमचंच खाणं आहे. म्हणले अरे मूर्ख हो, हे खाऊ नका, तुम्ही आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला मोती खाऊ घालतो. बाकीचे कावळे म्हणले जायचं काय रे यांच्याबरोबर. एक डोम कावळा होता, तो म्हणला थांब मिटिंग घ्यावं लागेल. किती चांगलं काम असलं तरी मिटिंग घेणारी अवलाद कावळ्याची आहेच. विचार करावा लागेल पहिला, सेपरेट एखाद्याच्या मळ्यात आपलं ते एखाद्याच्या खोप्यात बसावं लागेल, मिटिंग घ्यावं लागेल, पहिली लांब बसावं लागेल. सगळ्या कावळे मिटिंग बसली, सगळ्या कावळ्याची मिटिंग झाली, एक मतानं ठराव पारित झाला आणि उद्या सगळ्यांनी जायचं असं ठरलं. पण एक कावळा उभा राहिला. तो म्हणला येडे हो, जायचं खरं
अरे पण त्या राजहंसाचं गाव लई लांब आहे आणि एवढ्या लांब जाता जाता आपली पोट एवढी एवढी भुका लागल्या, मग काय करायचं? दुसरा म्हणला हाय मुद्दा कामाचा आहे. मग तिसरा म्हणला थांबा आपण आपली डबी बांधून घेऊ. ऐकू राहिले कीर्तन तुम्ही? आता कावळे का 4 तालाचे डबे. कावळ्याने त्यांचा खाना घेतला आणि चोचीत एका बाजूला भरला आणि निघाले कावळे उडत 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 राजहंसाच्या घरी आले. राजहंसांनी पाहिलं कावळे पहिल्यांदा आले. ते पाहुणे आपण स्वतः आधी उपाशी राहून पहिलं कावळ्याला देऊ म्हणून त्या राजहंसाने कावळ्याला वाढलं. कावळ्याला हरिराम हरिराम नाही, कावळ्याला वदनी कावळा घेता नाही, कावळ्याला यज्ञशिष्टा सिनो संतो काहीच नाही. हा वदनी केरळ घेता कावळ्याला असेल पण कावळ्याला ते बाकीचं काहीच नाही. ते खुशाल कावळे जेवायला बसले. कावळे जेवायला बसले. कावळ्यानं जेवताना पहिला घास घेतला. लागले एकमेकाच्या तोंडा का पाहायला. एक म्हणला मी सांगत होतो ना तुम्हाला फुकट एवढ्या लांब आलो आपण, काही अर्थ आहे का या मोत्याला? अरे आपला खाना आणि हा खाना 100% याच्यात काहीच बदल नाही. त्याची चव आणि याची चव लई सारखी. आता मी तुम्हाला विचारतो बुरखुलनगरकर, दोन्हींची चव सारखी होती का येईन? हा ते डबे बरोबर आणल्यामुळं याची चव लागली नाही. तुम्ही लाख चांगले गुण मिळवा पण पहिले अवगुण जर तुमच्याकडे असले तर मोत्यासारखे गुण सुद्धा तुमच्याकडे काम करणार नाही. म्हणून अवगुण टाका. गुण कुठून मिळवायचे महाराज सांगा. चांगलं गुणवान व्हायचं असेल तर कुठून व्हायचं ते सांगा. तर मायबाप नीट यंदाच्या वारीला उठा, पंढरपूरला जा आणि पंढरपूरचा देव डोळ्याने पहा. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा अखिल कोट याच्या पुढचं उपोषण, याच्या पुढची उपाधी, याच्या पुढचं विशेषण त्याला गुणनिधान दिलं जातं. पांडुरंग परमात्मा गुणाचं निधान आहे, यात नवल नाही. जगात जेवढे चांगले गुण आहे ते चांगले गुण घेऊनच तो विटेवर आला. हा भाव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गुणाला विटेवर वा वा वा. गुणाला विटेवर गुणाला विटेवर गुणाला टाळी 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 मायबा. बघा सोपान महाराजांनी. भगवान परमात्मा आला
गुण आला विटेवरी. काही गुण घेऊन भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला. किती गुण आणले देवानं, माझ्याकडे लक्ष द्या मायबाप. भगवान परमात्मानं विटेवर काही नुसता आला नाही, तर विटेवर भगवान परमात्मा असंख्य गुण घेऊन आला. कोणते कोणते गुण आहे पांडुरंगाचे लक्ष द्या. या पांडुरंगाचं नवल करत असताना, या पांडुरंगाची स्तुती गात असताना, या पांडुरंगाचं कौतुक करत असताना मंडळी खरंच ऊर अभिमानानं भरून येतो. आणि पांडुरंगाचा सखोल अभ्यास केल्यानंतर कळतं की आपली वाटचाल फार योग्य दिशेने चालली. जगात अनेक देव असतील, माझ्याकडे लक्ष द्या. जगात अनेक देव असतील, पण त्या अनेक देवाच्या तुलनेत पांडुरंगाचा अजिबात नाद करायचा नाही, पांडुरंगाची तुलना सुद्धा करायची नाही. एक भाव सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. पाठीमागे 2-4 वर्षापूर्वी कोरोनासारखी महाभयंकर महामारी आली. ज्या कोरोनासारख्या आजारात माय लेकराला धरत नव्हती. स्वतःच्या रक्ताच्या नात्यातली माणसं म्हणायची लांबस, क्वारंटाईन होय, तुला खोकला येतो, तुला शिंक येते. माय लेकराला धरत नव्हती. अशा कोरोनाच्या काळात माझ्याकडे लक्ष द्या. रेल्वे थांबल्या, बस थांबल्या, विमानं थांबली, सगळी व्यवस्था थांबली आणि परिणाम वारकऱ्यांची वारी सुद्धा थांबली. जीवाचे कान करून ऐका, पांडुरंग काय आहे तुम्हाला सांगतो. वारकऱ्यांची वारी सुद्धा थांबली. पण खरे जातीवंत वारकरी थांबले नाही. न टळे नेमा निर्धारी, आपला नेम चुकता कामा नये म्हणून वारकरी पंढरपूरच्या वेशीवर गेले. पांडुरंग किती गुण घेऊन आला तुम्हाला सांगतो ऐका. पांडुरंगाचे अपडेट लेटेस्ट गुण ऐका, लक्ष द्या. पंढरपूरच्या वेशीवर काही वारकरी गेले आणि एका पोलिसानं त्यांना अडवलं. आणि पोलिसांनी त्यांना सांगितलं, मंडळी या वर्षाची वारी बंद आहे, या वर्षी पंढरपुरात वारीची परमिशन नाही, तुम्ही इथूनच मागं जावं आणि गावाकडंच मला बघावं आणि गावाकडंच पांडुरंगाचं रूप तुम्ही मंदिरात पाहावं. त्यावेळेस त्या पंढरपूरच्या वेशीवर उभा असणाऱ्या वारकऱ्याचे भाव जे मनात आले ते भाव तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. त्या पंढरपूरच्या वेशीवर उभा असणाऱ्या वारकऱ्याने सांगितलं, पांडुरंगा इथून पाठीमागं पाहिलं तुला नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पितांबर गळेपर्यंत नाचताना. पांडुरंगा इथून पाठीमागं पाहिलं तुला चोखोबार यांच्या दारावर थाप मारताना. हे पांडुरंगा इथून पाठीमागं पाहिलं तुला जनाबाईच्या गौऱ्या थापताना. पण आज तुला पहिल्यांदा पाहतोय एका डॉक्टरच्या रूपात लोकांचे जीव वाचवताना. आज तुला पहिल्यांदा पाहतोय देवा एका नरच्या रूपात लोकांचे जीव वाचवताना, धावपळ करताना. पांडुरंगा आज तू डॉक्टर झाला हे पहिल्यांदाच आम्हाला कळालं. आणि पांडुरंग डॉक्टरही होऊ शकतो हे 450-500 वर्षापूर्वी माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. वैद्य एक पंढरी डाव अंतर्भाव जो जाणे, रोग्या ईशा द्यावा वल्ली झाली जाणे बाधा. ते 500 वर्ष आत्ताचे गुण पांडुरंग परमात्मा 28 युगापूर्वीच विटेवरती घेऊन आला. ही पांडुरंगाची अपडेट नॉलेज क्षमता आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगाच्या अनेक देवांशी पांडुरंगाची तुलना करायची आहे. खरंच माझी विनंती हो तुम्हाला, एकदा त्याच्या दारात जा तुम्ही. तो किती गुण घेऊन आला तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. गोड कीर्तन ऐका. संयुक्त महाराष्ट्राची फाळणी झाल्यापासून 1947 सालापासून आपला भारत स्वतंत्र झाला आणि 60-61 साली महाराष्ट्र गुजरातपासून बाजूला निघाला. 47 पासून तर आतापर्यंत जेवढी सरकारं आली ना तेवढी सगळी सरकारं घोषणा देतात. काय? जातीयता नष्ट झालीच पाहिजे, सर्व धर्म समभाव झालाच पाहिजे, भारतातून महाराष्ट्रातून जाती जाती बाजूला गेल्याच पाहिजे. पण या घोषणा देणाऱ्यांना मला एकदा सांगायचंय, तुम्ही एकदा पांडुरंगाकडे येऊन बघा, तुम्ही एकदा याचं चरित्र अभ्यासा. जाती जातींना देवाने काही हजारो वर्षापूर्वीच लाथ मारली. जाती जाती पाहून जर पांडुरंगानं काम केलं असतं तर संत सेना महाराजांबरोबर देवानं लोकांच्या दाढी कटणी केल्याच नसत्या. जाती जाती पाहून पांडुरंगानं काम केलं असतं तर कुंभार समाजामध्ये गोरोबा काकांना जोडी देवानं मडके घडवल्याच नसते. जाती जाती पाहून देवानं काम केलं असतं तर चोखा मिळ्या सवे ढोरे ओढी हे प्रमाण जन्माला आलं नसतं. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री, कबीर मोबिन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. जगात 18 पगड जाती धर्मातला सगळा जनसमुदाय पंढरीच्या वारीकडे जात असताना म्हणत नाही माझी ही जात आहे, माझी ती जात आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे.
18 पगड जाती धर्मातला सगळा जनसमुदाय खांद्याला खांदा लावून पांडुरंगाच्या वारीकडे निघतो आणि सगळे लोक एकच सांगतात आम्हा भाविकाची जाती आम्हा भाविकाची जाती आम्हा भाविकाची जाती आम्हा भाविकाची जाती एकविध जी श्रीपती एकविध जी श्रीपती एकविधाची श्रीपती एकविधाची श्रीपती एकविधाची श्रीपती एकविधाची श्रीपती भाविकाची जाती एकविधाची सेवाती एकविधाची सेवाती एकविधाची सेवाती भाविकाची जाती एकविधाची सेवाती एकविधाची सेवाती एकविधाची पांडुरंग अपडेट गुण घेऊन आला आत्ताची गुण घेऊन देऊ आला मग ज्ञानोबारांनी त्याच्या गुणाचं ज्ञानेश्वरीतर वर्णन केलंच बघा ज्ञानोबारा सांगतात ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्तीचे आहेत हे पांडुरंगाचे गुण आहे म्हणून एकदा तुम्ही जा आणि गुण आला विटेवर घेऊन भगवान परमात्मा ते गुण घेऊन आला आणि विटेवरचा देव पहा तो काय असा तसा नाही हो पितांबरधारी सुंदर जो माझ्याकडे लक्ष द्या मंडळी एखाद्या आईचं लेकरू राहतं ज्याच्या तोंडात नाकात 5-25 माशाने जीव देईल एवढ्या त्याच्या लोळ्या बाहेर येईल त्याचे केस कुणीकडं अवतार कुणीकडं तरी त्याची आई म्हणते बाया मा बवडे पाहिलं किती सुंदर दिसतं तरी त्या आईला त्याच्या पोराचं कौतुक पण मंडळी या जगातलं एवढं सगळं सौंदर्य ज्या देवाने घडवलं तर भगवान परमात्मा किती सुंदर असेल त्याची सुंदरता वर्णन करत असताना संत महात्मे सांगतात हा बाया हो मंडळी काय याची सौंदर्यता सांगू हा भगवान परमात्म्याचं सौंदर्य म्हणजे राजस कुमार भजनाचा पुतळा राजस सुकुमार भजनाचा पुतळा राजस कुमार भजनाचा पुतळा राजस सुकुमार भजनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मवत चंदनाची ओढे कस्तुरी मवत चंदनाची ओढे रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मवत चंदनाची ओढे कस्तुरी मवत चंदनाचे हा देव दिसायला लय सुंदर आहे म्हणून एकदा याची सुंदरता पाहण्याकरता जा खरं सांगतो तुम्हाला लक्ष द्या मी कीर्तनाची सुरुवातच त्याच्याकडे जा या वाक्यापासून केली त्याची सौंदर्यता जर पाहायला तुम्ही गेला ना एकदा ज्या माणसांनी वरती हात केले होते त्यांना विचारा पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोक 500 किलोमीटर 600 किलोमीटर पायी चालून जातात आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता सुद्धा तिथं जाऊन 5-1 मिनिटात दर्शन होऊन जात्या मग कधी कधी 3-3 दिवस लागतात तरी दर्शन होत नाही हे 500-550 किलोमीटर ते 3 दिवस दर्शन बारीला लोक उभे राहतात आणि मग मंदिराच्या बाहेर येतात एकदा फक्त दर्शन बारीच्या मंदिराच्या बाहेर जे माणसं आली ना त्यांचे तोंड पाहतो मंडळी वाटत नाही हा माणूस 500-600 किलोमीटर वरून आला आणि 3 दिवस बारीला उभा आहे म्हणून मंदिरातून हसत हसतच बाहेर येतो हा त्याच्या सौंदर्याचा परिणाम आहे महाराज पंढरपूरचा निळा
लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा लावण्याचा पुतळा विठूने केला डोळा बाई ओ विठूने केला डोळा बाई ओ वेधले हो मनाची गुणी वेधले हो मनाची गुणी विठूने केला बाईया विठू दे केला डोळा बाईया वेधले हो मनाची क्षणभरी नवी संते विठ्ठल त्याला पहा, त्याला पाहिल्यावर त्याची सौंदर्यता काय आहे हे कळतं, पण लोक त्याच्याकडे पाहायला आणि जायलाच तयार नाही हो. तुकाराम महाराज सांगतात, एक बाई त्याच्याकडे जायला निघाली, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा वेशीपर्यंत गेली. पहिल्यांदा शेजारचीनं तिला सांगितलं चाल बाई वारीला निघाली, आणि वेशीपासून माग आली. काय तिचा संसारात जीव अडकला. तुम्ही नीट पहा बघा, बाई माणसाचा एवढा त्या भांड्या कुंड्या येत आणि एवढा संसारात जीव, म्हणजे ते आता कळायला लागलं मला. लय जीव बघा या बाया, इतका जीव महाराज. ती बाई वेशीपासून मागं आली, वेशीपासून मागं आली आणि ती मागं येऊन तिच्या सुनाला सांगते, सुनबाई माझे हातीचा कलवडू, मी माझ्या हातानं गौऱ्याचा कलवड थापेले. जुन्या काळी बाया गौऱ्याचा कलवड थापायचा. अहो एवढा पॅक थापायचे तो का त्याच्यातून पाण्याचा थेंब काय आत जाईल एवढा. माझ्या हातीचा कलवडू मजवीन तू नको, माझ्या हातून तू पुढू नको. म्हणजे तुम्ही पहा, जुन्या काळी लोक गौऱ्या थापायचे, म्हणजे जुन्या काळी लोक गौऱ्या थापायचे त्या स्वयंपाकाला लागायच्या. आता लोक गौऱ्या थापतात, पण ते मला नाही माहिती आहे कायला लागतं, ते तुम्ही पाहत बसा. ते आपल्याला, मला काय एवढं वेळ आहे तुम्हाला सांगायला. बघा लक्ष द्या, माझ्या हातून तो कलवड फोडू नको. म्हणजे तुम्ही बघा, लोकांचा संसारात एवढा जीव आहे, पण एकदा त्याच्याकडे पहा, जा पितांबरधारी सुंदरच. मायबाप भगवान परमात्मा सुंदर आहे, पण काय काय लोक तिकडे जाऊन त्यांची वान दाखविते हो. तिकडे जाऊन सुद्धा काही नीट राहते नाही महाराज. असे ब्रह्मदेवाच्या काही रात्री एखाद्या जन्माला येईल राहतच, तिकडे जाऊन ते त्याचा खरापणा पुढं काढीत. एक जण मागच्या आषाढीला त्याचं गाठोडं असं चंद्रभागेच्या तीरावर ठुलं, मध्ये पाण्यात गेला ना हातपाय धुवायला लागला. मागून एक भामटा आलो आणि त्यानं त्याचं गाठोडं उचललं आणि ज्याच्या होतं त्याच्या पुढे जाऊन हातपाय धुवायला लागला. ज्याचं होतं तो गेला आणि तो म्हणला, अरे माग आठवडं गेलं. जन गेलो आता म्हणला, तो भाऊ इकडं लोकांचा भरोसाच नाही, त्याच्यामुळे मी खालीच ठेवत नाही म्हणला. म्हणजे घ्या काय करावं लोकायला. समाज तिकडे जाऊन काय काय गुण दाखवतो, पण पांडुरंगाकडे जाऊन तो पहा. महाराज सांगतात, पितांबरधारी सुंदर जो भगवान परमात्म्याने पितांबर धारण केलाय. कशा करता धारण केलाय, या पितांबराची माझ्या पाहण्यात अभ्यासण्यात अनेक प्रमाण आहे, पण तुम्हाला दोन सांगतून पुढे चालतो. हा पितांबर कशा करता आहे. एकदा या पितांबराचा इतिहास याचा करताय का, पंढरपूरची वाट धरून जे भक्त माझ्यापर्यंत येतात अशा भक्तांच्या पायाला खडे टोचू नये, याच्या करता नामदेव महाराज सांगतात, पितांबर खडे वाट झाडी. पितांबर खडे वाट झाडी, हा पितांबर खडे वाट झाडायचं काम करतो, हे एक प्रमाण. आणि या पितांबराचा दुसरा एक इतिहासात प्रमाण असं आलं की नाचता नाचता नामदेव महाराजाच्या कीर्तनात त्यानं तो गाळून टाकला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवाई से बोले कबीर, सावध होई देवाई से बोले कबीर, आई से बोले कबीर.
नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे भगवान परमात्म्याचा पितांबर काढाला. हे पितांबराचं दुसरं प्रमाण म्हणून महाराज सांगतात पितांबरधारी सुंदर जो. महाराज आहे देव आला गुण घेऊन विटेवर निदान करायचं काय. तुकाराम महाराज सांगतात काहीच नाही देवा तुझ्या या सौंदर्याच्या ठिकाणी माझे डोळे कान आणि तुझ्या पायावर माझं मन राहो हीच विनंती तुकाराम महाराज अभंगाच्या डोळे कानाचे ठाये हरी बोल. डोळे कानाचे ठाये हो दे हो टाळी वाजवा टाळी मारा. डोळे कानाचे ठाईरा डोळे कानाचे हो डोळे कानाचे ठाये 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 मन पाईरा हो मन पाईरा हो राहो है मन पाई राहो डोळे कानाचे ठाये 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 डोळे कानाचे हो ठाये डोळे कानाचे ठाये टाळी वाजवा भजन करा. रखुमाई शरीरातलं वजन हातात आलं की असा पखवाज वाजतो. तुकाराम महाराज सांगतात डोळे कान त्याचे ठाई
एवढ्या सुंदर असणाऱ्या देवाच्या ठिकाणी माझे डोळेही राहो आणि माझे कानही राहो. भले त्या कानावर माशी बसली तरी चालेल, पण कान तुझ्या ठिकाणी राहू दे. ऐका, तुकोबाऱ्यांचं वाङ्मय एवढं सखोले. वेळ आपल्याकडं 15 मिनिटं राहिली, तेवढ्या 15 मिनिटाचं मी सोनं करणार आहे आणि थांबणार आहे. पण तोपर्यंत मंडपात वातावरणात समोर बसलेल्या लोकांमध्ये एवढी शांतता ठेवा की सुई पडली तरी आवाज येईल, एवढी विलक्षण शांतता कीर्तनामध्ये असू द्या आणि लक्ष द्या. मंडळी, पांडुरंगाच्या ठिकाणी एकदा डोळे आले रे आले की बाकीच्या इंद्रियांना आपोआप देवाच्या ठिकाणी यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, डोळे का न त्याचे ठाई. तुम्ही बघा, घरी बसलेले असताना डोळ्यांना वाटू द्या की आपल्या जवळ कीर्तन चाललंय. चोपदार, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू राहिले तरी पुढे या. घरी बसल्या बसल्या आपल्या कानावर आवाज गेला आणि डोळ्यांना जर इच्छा झाली की आपल्याला कीर्तनकार कसा आहे, कीर्तन कसं चाललंय बघितलं पाहिजे, तर ते डोळे लगेच पायाला मेसेज करतात, हाय. पाय ऑनलाईनच असतात. ते लगेच कीर्तनाकडे निघतात आणि कीर्तनाला येऊन आपलं शरीर इथं पोहोचवतात. एकदा डोळ्याच्या मनाची भावना आली का ती संपूर्ण शरीराला काम लावल्याशिवाय ते डोळे राहत नाही. मी तुम्हाला गोड सांगतो, लक्ष द्या. 4 माणसात बसवायला कारणीभूत सुद्धा डोळे आणि 4 चौघातून उठवायला कारणीभूत सुद्धा डोळे. पुढे सांगतो, ऐका. माणसाच्या गळ्यात फुलाचा हार घालायला कारणीभूत सुद्धा डोळे आणि सुद्धा डोळेच. या डोळ्यावर एवढं अवलंबून आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज, तुम्ही डोळ्यानं मला पहा, इकडे लक्ष द्या. एका ठिकाणी तुकाराम महाराज देवाला अशी विनंती करतात, देवा, प्रार्थना आहे तुला, जर माझ्या डोळ्याला दाखवायचं असेल तर चांगलं दाखव, वाईट दाखवलं तर याद राख, त्याच्यापेक्षा आंधळा राहिलेलो काय बा. पापाची वासना नको डाऊ डोळा, जाऊनी आंधळा बनाच मे, जाऊन आंधळा बनाच मे. पापाची वासना नको डाऊ डोळा, जाऊनी आंधळा बनाच मे, जाऊनी आंधळा बनाच मे. वाईट जेव्हा डोळ्याला दाखवू नको, त्याच्यापेक्षा मी आंधळा राहिलेलो काय बरा. तुम्हाला डोळ्याची गंमत सांगतो. एकदा डोळे आले रे आले की बाकीच्या इंद्रियांना तिथं यावंच लागतं. तुम्हाला भाव सांगतो, लक्ष द्या. तुम्ही लग्न पाहिलं असेल, लग्नामध्ये नवरदेव पुढे आणि नवरी मागे. ती फक्त लग्नापुरतीच मागे राहते, तो भाग वेगळा. नंतर ती तो सगळा वचपा काढून घेते. लक्ष द्या. लग्नामध्ये नवरदेव पुढे आणि नवरी मागे. पुढे चालणारा नवरदेव ज्याच्या पाया पडला का नवरीला सुद्धा त्याच्या पाया, तुम्ही तुला का लहानेली तू सांग, नवरीला सुद्धा त्याच्या पाया पडावंच लागतं. आणि मग नवरीच्या कलोऱ्या नवरीला विचारतात, का ग तू त्या 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 टोपीवाल्या माणसाच्या पाया पडली, तू कोण लागतो गो तुझा. ती नवरी म्हणती, मला काय माहिती, ते पडले म्हणून मी पडले, तसं हे गेले म्हणून यांना यावंच लागतंय. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, डोळे कान त्याचे ठाई. डोळे इथं येऊ दे, कान इथं येऊ दे. पहिल्यांदा डोळे आणि कान ह्या दोनच गोष्टी का बरं पुढं काढल्या, तर मंडळी ऐका, डोळ्यानं दाखवायचं आणि कानानं ऐकवायचं काम तोच करतो. तुकाराम महाराज सांगतात, देखवी ऐकावी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. कवी ऐकावी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू
दाखवायचं डोळ्याने काम तो करतो म्हणून डोळे, कानानं ऐकवायचं काम तो करतो म्हणून कान, त्याचे ठाई त्याच्या ठिकाणी असू दे. डोळ्यानं जर चांगलं पाहिलं नाही तर महाराज सांगतात डोळे असून तो माणूस आंधळा. कानानं जर चांगलं ऐकलं नाही, रोज दुपारच्या वेळी तुम्ही काकडा ऐकत असाल, कानानं जर चांगलं ऐकलं नाही तर कानाची परिस्थिती काय होते महाराज सांगतात. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. हे काहीच झालं नाही म्हणून बहिरा झालो. म्हणून मायबाप त्याच्याकडे कान न्या, डोळे न्या आणि चंचल असणारं मन देवा माझं तुझ्या पायाजवळ राहू दे. मन त्याच्या पायाजवळ राहणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. सगळेच लोक कीर्तनाला येतात पण प्रत्येकाचं मन कीर्तनात आलेलं असतं असं नाही बघा. प्रत्येकाचं मन काय कायचं घरी पळून जाऊन आला असेल, कुलूप लावले नाही काणू, तिथे येईल दिसती कीर्तनाला, चांगली चावी लावली, ओढून पाहिले की झटका दिला की नाही काणू, सगळं घरदार कीर्तन. मन लय अवघड आहे बघा. मन माणसाने इथं आणावं, मन देवाच्या पायाजवळ लावावं. तुकाराम महाराज सांगतात चंचल हे मन रामा पायी लावा, देवाच्या पायाजवळ लावा. म्हणून सांगतात मन पायी राहो. हे का देवाच्या पायाजवळ जायचं? त्याच्या ठिकाणी गेल्यावर काय होतं तुकाराम महाराज सांगतात निवारोनी जाय माया. देवाकडे गेले की माया संपतं. पंढरीच्या वाटेला लागा, आई आठवत नाही, बाप आठवत नाही, घरदार आठवत नाही, प्रपंच आठवत नाही. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. अशी पांडुरंगाची छाया आहे, असं पांडुरंगाचं ध्यान आहे. आणि म्हणून मायबाप त्या पांडुरंगाची ध्यानाची तीव्रता किती आहे तर त्या ध्यानाच्या गुणाचं वर्णनाचा अभिप्राय जगद्गुरु तुकाराम महाराज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या अंतिम चरणात व्यक्त करतात. तुका मने समध्यान, तुका मने समध्यान, आय तुका म्हणे समजाना, तुका म्हणे समजाना, तुका मने समध्यान, तुका मने समध्यान, तुका मने समध्यान, आय तुका म्हणे समजाना, तुका म्हणे समजाना, तुका म्हणे समजाना. हे ते चरण सुकुमार, हे ते चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, हे ते चरण समजाना, हे ते चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे मन पायी राहो हे, मन पायी राहो हे, पायी राहो हे, मन पायी राहो हे, मन पायी राहो हे, मन पाये राहो हे, मन पाये राहो हे, मन पाये राहो हे, पाए राहो है राहो
पाए रहोगे ना ना मन पाए तुकाराम महाराज अंतिम चरणामध्ये सांगतात, त्या देवतेचं ध्यान करा. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. क्षणभर नुसते आपले डोळे लावले, पंढरीच्या पांडुरंगाच्या डोळ्यासमोर मूर्ती आठवली. विटेवर दैदिप्यमान सुशोभनीय सगळ्या जगाला आकार देणारी ती सुंदर अशी मूर्ती कटेवरती हात ठेवून उभी आहे आणि विटेवरती पाय आहे. नुसते पाय जरी आठवले तरी सुद्धा अंतकरण असं भरून येतं. ही ताकद त्याच्या ध्यानाची आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. अशा ध्यानाच्या ठिकाणी डोळे कान त्याचे ठाई, मन पाये राहोय यथामती यथावकाश. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये चिंतन मांडू जाण्याचा प्रयत्न केला. काही अपशब्द निघाले असतील वयाचा वाणीचा विचाराचा अभ्यासाचा दोष समजून परत करा. योग्य असेल ते गुरुजनांचा प्रसाद समजून सर्वांनी बरोबर ठेवा ही तुम्हाला विनंती करतो. शेवटची 1-2 मिनिटं घेतो थांबतो. मंडळी, नुसती कीर्तन ऐकू नका, कीर्तनातलं काहीतरी सार घरी घेऊन जायला शिका. गेली 6 आणि 7 वर्ष आपल्या या परिसरामध्ये सप्ताह सुरू होतोय. लक्ष द्या, आता काहीतरी सत्यात उतरवणं फार गरजेचं आहे. तालिबान सारख्या देशाने अफगाणिस्तानावरती अतिक्रमण केलं आणि तिथली सगळी संस्कृती धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. आजही अशा काही वाईट नजर आहे का ज्यांना वाटतं हिंदू संपला पाहिजे, हिंदू धर्म संपुष्टात आला पाहिजे. याच्याकरता कित्येक दिवस 12 आघाड्या रात्रंदिवसाचा प्रयत्न करत आहेत. पण माझी तुम्हाला विनंती मायबाप, ज्या वेळेस धर्माचं काम असेल, धर्माच्या कामाकरता तुम्हाला आवाज दिला जाईल, त्या वेळेस तुम्ही तुमची जात, तुमची पंथ, तुमची परंपरा, वर्णभेद, रंगभेद, भाऊबंदकी सगळं बाजूला ठेवा. कट्टर वैरी जरी असाल तर या भगव्याच्या कामासाठी मांडीला मांडी लावून एकत्र बसा. तरच आपला धर्म टिकेल गड्यान, तरच आपला धर्म वाढेल. नाहीतर येणाऱ्या काळात आपल्या धर्माच्या हानीला आपण जबाबदार असाल हे कधी विसरू नका. मुसलमान धर्मातलं पोरग बघा, मुस्लिम धर्मातलं पोरग 4थी पास होतं तरी खडाखड नमाजाच्या रुकाता पडतं. आपल्या पोरग 10वी पास होतं तरी समाधी संजीवन हरिपाठ काय आहे हे आपल्या पोराला कळत नाही. ही तुमच्या आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपलं पोरग ग्रॅज्युएट होतं तरी ऊर्ध्वमूलमदशाकम अश्वत्थम प्रौरव्यम छंदांशी असं पर्णानी असं वेद सवेदवेद. गीता काय आहे आपल्या पोराला कळत नाही. मंडळी ऐका, तुम्ही तुमच्या पोराला चांगले वेल एज्युकेटेड जरूर करा. CBSE पॅटर्नला चांगल्या मॉडर्न इंग्लिश मिडियमला स्कूलला जरूर टाका. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या पोराच्या हातात
गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी की सारखे ग्रंथ देत नाही तोपर्यंत तुमचा भविष्यकाळ कधी उज्ज्वल होत नाही हे तुम्ही कधी विसरू नका. धर्माच्या शिकवणी करताना धर्माच्या कामाकरता आपली लेकरं आणा. हे सप्ताहातनं सार घरी घेऊन जायला शिका. सध्या माय बहिणींना फार टार्गेट केलं जाते. 20-21 दिवस आंघोळ न केलेली अवलाद अंगावरती अत्तर शिंपडते आणि हिंदूंच्या माय बहिणी बाटवण्याकरता प्रयत्न करते. कीर्तनाला आलेल्या सर्व तरुण बहिणींना माय मावल्यांना माझं सांगणे एक हक्काचा तुमचा भाऊ म्हणून सांगतो. एखादा नराधम जर तुमच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल तर तुम्ही तुमची नजर खाली करू नका. याच नजरेने त्याच्या डोळ्यात डोळा भिडवा आणि त्याची वाट लावल्याशिवाय मागे फिरू नका. त्याला दाखवा शिवाजीराजे संभाजीराजे महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आले आपण लेखी आहात. आपल्या धर्माचा अभिमान बाळगा आणि पुढे चला. मायबाप या मातीमध्ये एवढी ताकद आहे. ही माती जणू काही महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळकाच्या कपाळावरच करून ठेवते की काय. पुंडलिकावरती म्हणायच्या आत समोरच्याच्या मुखातनं श्री हरी विठ्ठल केव्हा बाहेर पडतं हे आपल्यालाही कळत नाही. ही ताकद या मातीची महाराज. हा मोठेपणा या मातीचा आहे. आपण सगळ्यांनी तो जपा. इथं या आपले आचार विचार जपा आपली संस्कृती जपा. आणि उद्याच्या वाढत्या काळामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. वाढत्या तंत्रज्ञानाच्या बळावर टेस्ट ट्यूब बेबी तयार करू शकतो. वाढत्या तंत्रज्ञानाच्या बळावर चंद्र पादांकृत करू शकतो. वाढत्या तंत्रज्ञानाच्या बळावर आपण पाऊस कृत्रिमरित्या पाडू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा धर्मापासून जर आपली लेकरं लांब गेली तर कृत्रिमरित्या आपण त्यांना कधीच धर्माच्या जवळ आणू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही कधी विसरू नका. अथांग ज्ञान आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलं. आपल्या संस्कृतीचा अभिमान ठेवा. 100% मुसलमान लोकांना त्यांच्या देवाचं अस्तित्व मान्य आहे पण 100% हिंदूमधील 40% हिंदूंना देवच मान्य नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या रामाला मी 500 वर्ष लढा द्यावा लागला की मी याच माते जन्माला आलो मी याच जागेवर जन्माला आलो हे सांगण्याकरता रामाला जर 500 वर्ष लढा द्यावा लागत असेल तर तुमच्या आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका ठरेल. म्हणून आपला धर्म जपा. आचार विचार संपन्न प्रत्येकाने जीवन जगा. आणि या सप्ताहाकरता प्रत्येकाने एकत्र या. एक प्रार्थना मारुतीरायाकडे करतो पांडुरंगाकडे करतो की माझे मारुतीराय करो माझा पांडुरंग परमात्मा करो. बुरकुल नगरचा सप्ताह 7 वर्ष या सप्ताह 6 वर्ष झाली 7 वर्ष या सप्ताहाचा आहे. पण हा सप्ताह 7 वर्ष नको 15 वर्ष नको 20 वर्ष नको 50 वर्ष नको 1000 वर्ष होईपर्यंत आपल्या बुरकुलचा सप्ताह असा दरवर्षी चालला पाहिजे. सगळं गाव मोठ्या आनंदाने कीर्तन ऐकायला आलं पाहिजे. एवढं दान देवाने पदरात टाकावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे भरत महाराज यांच्या संपर्कातनं योग आला. भाग्य समजतो. आमचे महेश महाराज आदरणीय धोंडराम महाराज या महाराज मंडळीचे आभार मानतो. सोपान महाराज गोड गळ्याचं व्यक्तिमत्व आमचे जीवलग आमचे सोयरे रमेश महाराज गोड साथ दिले त्यांचे आभार. आमचे भैया दादा गोड स्वभाव आहे आमच्या भावासारखं व्यक्तिमत्व आहे त्यांचे धन्यवाद. सृष्टीमाली दादा तुमचे सुद्धा आभार. गजर माऊलीचा चॅनलवाले तुमचे आभार. आयोजकांचे सगळ्यांचे आभार धन्यवाद व्यक्त करून टाळकरी विनेकरी चोपदार सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी सेवेला पूर्णतः पूर्णविराम देऊन थांबतो. एकदा प्रत्येकानं सर्वांनी वरती हात करा आणि प्रत्येकानं टाळी वाजून भजन करा. हरे राम 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 राजा राम राम राजा राम 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 हरे राम 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 राजा राम राम हरे राम राम राम. अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे आपला. एक गाडी एक राम राम निवृत्ती राया सोपान बाई मान सखया Hare